नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण सुंदरमय कोकणातील गाव या सिरीजमधील अजून एक व्हिडिओ दाखवणार आहोत. आणि आजचा व्हिडिओ आहे वाकलघर, आणि हे आहे वाकलघर या गावाचं प्रवेशद्वार. वाकलघर हे गाव तालुका श्रीवर्धन, जिल्हा रायगड यामध्ये मोडते. श्रीवर्धनपासून हे फक्त 12 किलोमीटर अंतर आहे, तर पनवेलपासून 140 किलोमीटरच्या अंतरावर आहे. वाकलघराच्या चारी बाजूंना डोंगर आहे आणि मधोमध हे वाकलघर हे गाव आहे. वाकलघर गावामध्ये 217 घरं असून याची लोकसंख्या जवळपास 1100 ते 1200 मध्ये आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे वाकलघर हे गाव आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. आणि त्याचबरोबर या गावातील सुविधा, त्याचप्रमाणे या गावातील शाळा, गावातील मंदिरे, प्राचीन काळातील गंगादेवी मंदिर आणि गावातील हनुमान मंदिर, त्याचबरोबर गावातील स्थान जिथे होळी दहन केली जाते. चला तर पाहूया वाकलघर हे गाव आजचं सुंदरमय कोकणातील गाव या सिरीजमधलं एक नवीन व्हिडिओ. आणि हा आहे वाकलघर या गावासाठी जाण्यासाठी रस्ता. हा रस्ता जो श्रीवर्धनच्या दिशेने जो रोड जातो त्या साईडून लागतो. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हालाही तुमच्या गावाचा असाच एक व्हिडिओ बनवायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुमच्या गावाचं नाव आणि तालुक्याचं नाव करून लिहा, किंवा आमच्या इंस्टाग्राम पेजला आम्हाला मेसेज करा. आम्ही तुमच्याही गावाचा असाच एक व्हिडिओ नक्की बनवू. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आता आपण येऊन पोचलो आहोत गावाच्या मधोमध, जिथे गावाची होळी दहन केली जाते. म्हणजे आपण या गावातील स्थानेवरती येऊन थांबलेलो आहोत आता. आणि आता मी तुम्हाला दाखवतो या गावातील होळीचं स्थान. हे आहे या गावातील होळीचं स्थान, जिथे होळी दहन केली जाते. आणि एक्झॅक्टली स्थानाच्या साईडलाच इथे एक सुंदर असं सभागृह म्हणजे स्टेज असा बनवलेला आहे. आणि हे आहे या गावातील हनुमान मंदिर, जे खूप जुनं आहे. तुम्ही जर याची रचना बघितली तर पूर्णपणे हे लाकडांवरती बनवलेलं आहे. आणि हे आहे या गावातील ओपन गार्डन जिम. आणि आता आपण निघालो आहोत या गावातील शाळा बघण्यासाठी. आपण ज्या शाळेच्या रस्त्याने जाणार आहोत तिथेच एक समोर जवळपासच आहे ग्रामपंचायतचं ऑफिस. आणि हे आहे या गावातील ग्रामपंचायतचं ऑफिस. आणि आता आपण येऊन पोचलो आहोत या गावातील शाळेच्या इथे.
रायगड जिल्हा परिषद आदर्श शाळा वाकलघर. शाळेच्या परिसरामध्ये सुशोभीकरण करण्यासाठी झाडे लावलेली आहेत. त्यामधील काही झाडे हे फळबाग झाडं असून तर काही झाडे हे फुलांची आहेत. चला तर पाहूया या शाळेचा एक ड्रोन व्ह्यू. आणि आता आपण निघालो आहोत या गावाचे प्राचीन मंदिर ते म्हणजे गंगादेवी मंदिर हे बघण्यासाठी. चला तर आता पाहूया आपण या गावातील गंगादेवी मंदिर. आणि हे आहे या गावातील प्राचीनकालीन पांडवकालीन गंगादेवी मंदिर. हे जे तुम्हाला दिसतं हे आहे कुंड, जे 5 पांडवांचे 5 कुंड आहेत. आणि या मंदिराच्या समोर अजून एक छोटे एक मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये शंकर भगवानांची पिंड आहे. आणि हे आहेत 5 पांडवांचे कुंड.
मंदिराच्या समोर अजून एक मंदिर आहे आणि हे मंदिर आहे श्री विठ्ठल देवाचं मंदिर. चला तर पाहूया मंदिराचा एक ड्रोन व्ह्यू आणि त्या मंदिराची माहिती. वाकलघरची जी कर्मभूमी आहे ती खऱ्या अर्थानं पौराणिक मंदिर, पांडवकालीन मंदिर आहे आणि या पांडवकालीन मंदिरामध्ये पांडवांचं पदस्पर्श ह्या पावनभूमीला लागलेला आहे. ही श्रद्धा नव्हे तर वस्तुस्थिती आहे. त्याचं उदाहरण ते गंगादेवीचं मंदिर आहे. कारण ह्या त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गंगादेवीची जे मंदिर आहे, जी भूमी आहे, कारण गंगादेवीचं आगमन हे प्रति 3 वर्षानं होतं हे. आणि तिचं आगमन होत असताना, जे गंगेचं आगमन होत असताना जो पाण्याचा प्रवाह जो निर्माण होतो, ज्या दिवशी गंगा येते त्या दिवशी 2 प्रकारच्या पाण्याचं आगमन होतं. एका कुंडामध्ये अक्षरशः सफेद पाणी उसळून यायला सुरुवात होते, तर दुसरा नितळ पाणी आहे. 5 दुसरी 4 कुंड आहेत ते. परंतु ती गंगा आल्यानंतर ती दुथडी भरून फुल वाहत राहतात आणि एवढी वाहतात की त्या परिसरामध्ये उन्हाळी शेती केली जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथे गंगेचं उगम आहे. अशी ही गंगादेवी आमची. आणि माझ्या माहितीप्रमाणे की ह्या गंगादेवीचं पुराणामध्ये सुद्धा पापहर गंगा म्हणून तिचा उल्लेख आहे, की पापाचा विनाश करणारी ही गंगा जर तिच्या तीर्थ अंगावर तीर्थप्राशनानं माणूस पापमुक्त होतो, ही नुसती आख्यायिका नाही तर ते प्रत्यक्षात लोकांना मिळालेली उदाहरणं आहेत आणि श्रद्धेचं स्थान आहे. ते नुसतं महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये सुद्धा प्रसिद्ध असलेलं हे मंदिर आहे अशी आमची धारणा आहे. आणि ती आता आमची एकच अपेक्षा आहे की ह्या मंदिराचं पुनर्बांधणी व्हावी आणि मंदिर मोठ्या प्रमाणात होऊन तिचं उगम काही काळ थांबलेला आहे, ते का थांबलेलं आहे त्याचा आम्ही अभ्यास करून ती येईल कसे हे आम्ही बघणार आहोत. आणि त्याच्यासाठी आम्हाला आधी. आणि आता आपण निघालो आहोत या गावातील देवस्थान बघण्यासाठी. आणि हे आहे या गावातील गावदेवीचं देवस्थान. चला तर पाहूया या गावदेवी देवस्थानाचा एक ड्रोन व्ह्यू आणि याबद्दलची माहिती. देवीचं एक आमचं श्रद्धास्थान म्हणजे गावाचं एक श्रद्धास्थान आहे की तिच्या आशीर्वादाशिवाय आमचं कुठलंही पान हलत नाही अशी आमची श्रद्धा आहे. ते गावदेवीचं मंदिर इथं पाठीमागे तुम्ही जाऊन बघू शकता. आणि वाकाई कालकाई म्हणून त्या देवींचा मी उल्लेख करतो या ठिकाणी. आणि असं ते पण त्या जर मूर्ती जर बघितली, पाषाणं बघितली तर ती पण पौराणिकच पाषाणं आहेत. की वाकलघरची जी कर्मभूमी आहे ती. नमस्कार, माझं नाव अनंत रामजी गुजर, माजी सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत वाकलघर. माझ्या वाकलघर गावामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा आदी गोष्टींचा प्रामुख्यानं सहभाग असतो. वाकलघर क्रीडा संस्था ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. प्रामुख्याने क्रिकेट, कबड्डी संघ आणि स्वच्छता अभियानाचं अनेक वेळा ह्या गावाने पारितोषिक प्राप्त केले. नमस्कार, मी जयवंत महादेव अंधारे,
गाव विकास समितीचं मी अध्यक्ष आहे. माझ्या बाजूला गाव विकास समितीचे सचिव बसलेले आहेत. त्याचप्रमाणे माजी सरपंच आनंदजी गुजर आहेत. खऱ्या अर्थाने गुजर साहेबांनी आपल्याला माहिती पुरवली. त्याच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगू इच्छितो की या संघटित गावामध्ये एक मंडळ जे ग्रामविकास मंडळ मुंबई, ह्या मुंबईत 1-350च्या आसपास लोकांचा आमचा मंडळ आहे. तो आणि गावाची संघटना हे दोन्ही मिळून ॲक्च्युली ह्या गावामध्ये कार्यरत आहेत आणि प्रत्येकाचे लक्ष ह्या गावावर फार मोठं केंद्रित आहे. त्याच्यामुळे विविध ज्या योजना आहेत सरकारमार्फत शासनामार्फत येणाऱ्या, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं पाण्याची व्यवस्था आणि पाण्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे असून 1 लाख लिटरची वरती टाकी आहे. खरं म्हणजे दरडोई किंवा प्रत्येक माणसाला कमीत कमी 55 लिटर पाणी पुरू शकेल एवढा पाण्याचा पुरवठा आहे चांगल्या प्रकारे. त्याचं नियोजन हे गावच पद्धतशीरपणे करत असतं. नमस्कार, माझं नाव संजय सीताराम कदम, ग्रामपंचायतचा एक माजी सदस्य 1995 पासून. त्यांनी 2000 सालापासून ते 2014पर्यंत तालुका स्तरावर सतत प्रथम क्रमांकाची ग्रामपंचायत राहायची. संत गाडगेबाबा या स्वच्छता अभियानामध्ये 2000 सालापासून तो 2014पर्यंत सतत ग्रामपंचायत तालुका स्तरावर राहायची. त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये आम्ही 3 वेळा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक घेतलेलं आहे रायगड जिल्ह्याचं. त्याचप्रमाणे आपल्या कोकण डिव्हिजन आहे जे 4 जिल्हे ज्याच्यात मोडतात, त्या विभागामध्ये 2011 साली प्रथम क्रमांकाचं पारितोषिक घेतलं आणि राज्यासाठी ग्रामपंचायतची निवड झाली. हे सगळं जरी करत असताना अभियानाच्या दृष्टीने आम्ही सर्व शासकीय नियमानुसार हागणदारी मुक्त अभियानाचं सुद्धा पारितोषिक ग्रामपंचायतचे सरपंच वसंतजी राऊत यांच्या हस्ते, राष्ट्रपतींच्या हस्ते तो पारितोषिक स्वीकारलेला आहे. मोजकेच सांगायचे झाले तर या ग्रामपंचायतीने जवळजवळ 11 पारितोषिक स्वीकारलेली आहेत. पण त्यातला महत्त्वाचा पारितोषिक म्हणजे सांडपाणी व्यवस्था. हा पारितोषिक ह्या ग्रामपंचायतशिवाय अख्ख्या जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत कुठल्याही ग्रामपंचायतीला मिळालेलं नाही. तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता का ग्रामपंचायतच्या गटारामध्ये आमचा घरचा पाणी, सांडपाणी तुम्हाला मिळणार नाही. जे पावसाचं पाणी वाहण्यासाठीच गटार फक्त बांधलेले आहे. सांडपाण्याची व्यवस्था शोषखड्डे, परसबाग याच्यामध्ये केलेली आहे. कुठल्याही गटाराला तो सांडपाणी जोडलं गेलेलं नाही. त्या आम्ही तरुणांना किंवा प्रत्येक हाताला ह्याच गावामध्ये रोजगार मिळवून देण्याची काम करत असतो. म्हणजे इथला तरुण इथेच थांबावा, इथे कुठलं तरी उद्योग करावं आणि यासाठी या स्थानिक लेवलला पोल्ट्री व्यवसाय तरुणांनी केलेले आहे. त्यामुळे काही लोकांनी लागवडी केलेल्या आहेत. काजू लागवड, चंदनाची लागवड, आंबा लागवड, त्यातून उत्पन्न करतात. नमस्कार, माझं नाव संतोष सदानंद भोगल. 2017पासून मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करत आहे. आमच्या गावाबद्दल बोलायचं झालं, अनेक पुरस्कार घेऊन आम्ही इथे संघटित म्हणून गाव असल्याकारणाने हे पुरस्कार घेऊ शकलेलो आहोत. तसेच सांगायचं झालं, गेली 7 वर्षापूर्वी मी मुंबईत असायचो. एक तरुण म्हणून आपण गावाकडे गेलो पाहिजे ह्या इथून मी गावाकडे आलो आणि गावाकडे काही बिझनेस करता येतो हे मी दाखवून दिलो आहे. म्हणून माझी तरुणांना विनंती आहे की गावाकडे जर तुम्ही एक बिझनेस म्हणून पाहिला तर तुम्ही सक्सेस होणार. गावाकडे करण्यासारखं खूप काय आहे. व्यवसायात उतरलात तर आत्ता तुमच्यासमोर सांगू शकतो, इथे आपल्या गावामध्ये अनेक तरुण आहेत. रोजगारमध्ये काजूगर प्रकल्प त्यांनी स्थापन केलेला आहे. तिथे त्याने अजून एक 5-6 लोकांना रोजगार दिलेला आहे. आणि माझ्यासारख्या तरुणाने सुद्धा फळबाग लागवड, नर्सरी असे व्यवसाय चालू केलेले आहेत. तरुणांना अजून सांगायचं झालं तर इथे रोजगार खूप आहे, फक्त आपल्याला करता आलं पाहिजे, चिकाटी असली पाहिजे तर रोजगार मिळणार हे हमखास आहे. तसेच ह्या गावाबद्दल सांगताना इथली तरुण मंडळी जी मुंबईत आहे
ती पण सुशिक्षित आहे, अनेक पदावरती काम करत आहेत. अनेक तरुण इंजिनियर आहेत, आता वकील एक होत आहेत. आता फक्त आपल्या गावाला डॉक्टर नव्हते, ते डॉक्टर पण मिळालेले आहेत आणि आधुनिक तरुण आहेत. ते कॉलेजला वगैरे आहेत, चांगलं त्यांच्याकडे UPSC MPSCसाठी प्रयत्न करत आहेत. अजून गावाचं बद्दल सांगायचं झालं तर गावामध्ये तुम्ही पाहिलं असाल कुठेही केरकचरा दिसणार नाही. अंतर्गत रस्ते पाहिलात ते एकदम स्वच्छ आहेत, फक्त त्याच्यावर डागडुजी करण्याची गरजेचं आहे. आत्ताच आमच्या कॅबिनेट मंत्री आदित्यताई तटकरे यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की त्याच्यावर आम्ही कार्पेट टाकणार आहोत. येत्या 6 महिन्यात त्याच्यावर कार्पेट पडला जाईल. आणि अजून आमच्याकडे नवीन गावठाण झालेलं आहे. त्या गावठाणामध्ये थोडेसे रस्त्याचे काम बाकी आहे, ते सुद्धा त्यांच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. अजून सांगायचं त्यांच्याच माध्यमातून आपण गार्डन केलेलं आहे, जवळजवळ 10 लाखाचं गार्डन केलेलं आहे. त्याच्यात आपण जे ओपन जिम म्हणतात त्या पद्धतीचे सगळे साहित्य आपण तिथे बसवलेले आहेत आणि एक सुंदर गार्डन आपण तिथे तयार केलेलं आहे. त्याचबरोबर आपण तुम्ही गावच्या वेशीवरनं आलात ते आपलं एक सुंदर वाकळघर, हे आमच्या एक तरुण मुलांनी, कुठल्याही आमच्या मंडळाने नाही, तर एक तरुण मुलांचा एक संघटित एक ग्रुप तयार केला गेला. त्याच्या माध्यमातून तो जवळजवळ 2 लाखाचं काम फक्त एक तरुणांनी केलेलं आहे. असं आमचं संघटित गाव आहे. अजून विकासाची कामं खूप बाकी आहेत, ती पण आमच्या सर्वांच्या माध्यमातून लवकर केली जातील, एवढंच सांगू इच्छितो. तर ही माहिती होती वाकलघर या गावाची आणि आता आपण पाहणार आहोत या गावचा ड्रोन व्ह्यू.